टीचर लाभलेले आहेत, श्री गायकवाड सर पण आहेत आणि आमचे मित्र संदीप शिंदे सर पण आहेत. फार चांगल्या पद्धतीने दोघं आम्ही बोलत होतो. मॅडमचं फार चांगल्या पद्धतीनं सुंदर हस्ताक्षराचं मार्गदर्शन तुम्हाला चाललं होतं आणि आयुष्यभर फायदेशीर आहे. फक्त आता 4-8 दिवस विषय नाही. ही वही ना मॅडमनी तुम्हाला ज्या सूचना दिल्या या शेवटपर्यंत तुम्ही ही वही जपून ठेवा. मुलं पण मोठे झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर तुम्ही तुमच्या भावी पिढीला पण दाखवू शकता की आमच्या शाळेत शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महोत्सव झालता आणि त्यावेळेस आम्हाला आदरणीय मॅडमनी तर हे दाखवलं होतं. म्हणजे हस्ताक्षराविषयी सूचना दिल्या होत्या. काय फायदा नसतो. आम्ही पेपर तपासतो 10वीचे, आम्हाला माहिती किती आहे. जर डोक्यात टेन्शन असलं काय असलं त्याच्यात खराब हस्ताक्षर बोलायला सगळं उत्तर बरोबर जरी असलं तरी 5 मार्क जरी पण त्याला 3च दिन मोकळ होतो आम्ही. आणि अक्षर जर चांगलं असतं तर आमचं डोकं बिकं सगळं थांबतो. अरे वा फार छान आहे. मग आम्ही व्यवस्थित क्लिअर आम्ही व्यवस्थित हे करतो. सुंदर हस्ताक्षरामुळे ना तुमचं कमीत कमी जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेमध्ये 20% वाढ नक्की होते. जर तुम्ही 60% असाल तर तुम्ही 80% पर्यंत पोहोचताल. 70 असाल तर 90% पर्यंत पोहोचताल. 90 वाले 100% पर्यंत पोहोचताल. ह्यासाठी तुम्हाला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आता माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना मला एक मिनिट सांगा, तुमच्यापैकी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षेला किती जण बसले होते? हातवर करा. ड्रॉइंगच्या परीक्षेला चित्रकला परीक्षा, चित्रकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, चित्रकला परीक्षेला वर हात करा ना जोरात. छान करा हात खाली. मला आता आदरणीय सय्यद सर गायकवाड सर सांगत होते की NMMS मध्ये आपल्या विद्यालयातले दरवर्षी मोर दॅन 15 16 17 अशा याच्या आसपास विद्यार्थी येतात. ही फार आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. जे जवळ असताना त्याची किंमत नसते. मला माहिती आहे. आमच्या तनपुरे साहेबांची शाळा आहे, 14 शाळा आहेत. माझ्या शाळेमध्ये 2800 मुली आहेत. फक्त मुलीच 2800 सर. पूर्ण पहिलीपासून तर 12वी पर्यंत फक्त मुली. ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 10,000 रुपयाचं शाळेला विकास निधी द्यावा लागतो. पहिलीला असो 5वीला असो. बाकी आम्ही तर 7वी 8वी 9वीला ऍडमिशन देतच नाही, कारण आमचंच आम्हाला भरपूर राहतं म्हणून या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे कसं आहे की आमच्या शाळेत पण इतका चांगला दर्जा असून पण आमचे ना अशी कोणतीच शाळा नाही की ज्या शाळेमध्ये 10 पेक्षा जास्त NMMS मध्ये विद्यार्थी येतील. सगळ्याच्या आधी तुमच्या सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसरी गोष्ट, तुमच्या सर्वांचे जागृत पालक तुम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन आणि या परीक्षेचं महत्व पटवून देणार आहे. तुमचे शिक्षक जे तुमची मेहनत घेतात, तुमच्याकडून काम करून घेतात. मी तुम्हाला एक सांगू का, आता मी तुम्हाला लिहून देतो, जे विद्यार्थी NMMS पास होतील किंवा पात्र होतात ते पुढे जाऊन समजा आयुष्यामध्ये नक्कीच लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतील. इतके मोठे अधिकारी होतील. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार नक्की. आणि ही संधी तुम्हाला आहे. कारण का माहितीये का की आज आमच्या राऊर तालुक्यामध्ये कमीत कमी 288 जिल्हा परिषदच्या शाळा आहे शिंदे सर, आणि 68 हायस्कूल आहेत, 3 सिनियर कॉलेज आहेत, 8 ज्युनियर कॉलेज आहेत. आमच्या संस्थेचे 6 आहेत त्याच्यामध्ये. परंतु PM श्रीचा मान आमच्या राऊरी तालुक्यात कुणालाच मिळालेला नाही. तुम्हाला मिळाला आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही ना घरून निघताना हे आपलं जे डोकं असताना त्याचं भांडं मोकळं असताना त्याचं मोकळं आणायचं सगळं डोकं पुसून आणि इथं आल्यावर मग तुमच्या परिपाठामधून चांगल्या गोष्टी, विज्ञानाच्या संकल्पना, गणिताच्या कृती, चित्रकलेच्या गोष्टी, भौगोलिक संकल्पना, इतिहासाचे महत्वाच्या सणावळ्या आणि घटना हे सगळं घालून मग घेऊन जायचं पॅक भरून घरी, आणि ते कायमस्वरूपी तुमच्या मेमरीमध्ये रेकॉर्ड करायचं. शाळेत येताना नाही ना तर हसता आलं पाहिजे आणि रडता गेलं पाहिजे. आता हसता रडता म्हणजे का की मला शाळेत जायचं म्हणून आनंदाने, आणि रडता यासाठी की अरे मी माझ्या शाळेतून चाललो. अजूनही शाळा जर कंटिन्यू असती, रात्रभर असती आणि मला शिकायची संधी असती, कारण हा तुमचा इतका चांगला प्रेमळ शिक्षक वर्ग आहे, याचा मला फार अभिमान आहे. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. मी पाहिलं आदरणीय मुख्याध्यापक साहेब या ठिकाणी इतकं वैयक्तिक लक्ष देतो की शिट्टी वाजवून विद्यार्थ्यांना शांत करत होते. आणि फोटो काढताना त्यांनी जेव्हा प्रतिमेचं पूजन चालू होतं त्यावेळेस सांगितलं की एक असा पण फोटो घ्या जेणेकरून माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी पण येतील. विद्यार्थ्यांना या गोष्टी ना
या जीवनाची कला दर्शवतात. आता मी एलिमेंटरी इंटरमिजिएट यासाठी बोललो की जे विद्यार्थी एलिमेंटरी पास होतात ते इंटरमिजिएटला पात्र होतात आणि इंटरमिजिएट पास होतात त्यांना इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सी ग्रेड पडला, पास एकदम नॉर्मल जरी झाला सी, तरी त्याला 3 मार्क वाढतात, बी ला 5 मार्क वाढतात आणि ए ला किती 7 मार्क वाढतात. तुम्हाला माहित नसावं, आता या ठिकाणी बहुतांशी बऱ्याच जणांची मुलं BAMS, बऱ्याच जणांची 4-5 जणांची MBBS आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे बाई. तर अर्धा आणि एका मार्कावर नंबर जातो. 1 मार्क समजा उदाहरणार्थ 600 पैकी 584 मार्क असणारे जे आहे ना, तर 1000 जण असतात महाराष्ट्रात, बरोबर आहे की नाही सर? 585 असणारे 900 असतात, 586 असणारे. उदाहरणार्थ असं आहे की एक मार्काचा इतका आपल्याला इतकं महत्व असतं. आणि या ठिकाणी आपल्याला इंटरमिजिएट परीक्षा दिल्यानंतर आपल्याला हे होतं. तर तुम्हाला या ठिकाणी आदरणीय संदीप शिंदे सर असो, आमचे मित्र श्री गोरक्षनाथ गायकवाड सर असो, हे तुम्हाला प्रवृत्त करत असतात, तर तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट मुलांनो, कलेचा फायदा किती आहे हे मी तुम्हाला माझं सांगतो. माझं या ठिकाणी सगळे गुरुजन बसलेले, या सर्वप्रथम या सर्वांना मी नमन वंदन यासाठी करतो. फार ब्रिलियंट आहे, कारण हे जिल्हा परिषदेने यांची निवड केली आहे. माझी तरी निवड आमच्या तंबुर साहेबांनी केली आहे. बोलून इकडे फार चित्रकला चांगली आहे, फार चांगला बोलतो, आमच्या शाळेत आहे. मी म्हणलं साहेब कसं नाही आहे, आणि त्यानंतर माझं बाकीचं पुढचं झालं. परंतु हे गुणवत्तेने आलेले आहेत हे सगळे, इतक्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन DED BED होऊन किंवा ATD GDR DDM होऊन पास झालेला आहे. आता पहा, माझ्या शाळेमध्ये जो स्टाफ आहे 72चा स्टाफ आहे जवळपास. पूर्ण 72च्या स्टाफ मध्ये 72चे शिक्षक बंधू भगिनी, त्याच्यापैकी 44 भगिनी आहेत आणि बाकीचे जेंट्स आहेत. आम्ही म्हणजे भगिनीची संख्या जास्त आहे मुलींची शाळा असल्यामुळे. पूर्ण शाळेमध्ये 1 लाखाच्या पुढे पगार घेणारे, 1 लाखाचा पगार घेणारे, पुढे घेणारे कमीत कमी 10-15 जण आहे. 1.25 लाखाच्या पुढे पगार घेणारे 25-30 आहे. 1.5 लाखाच्या पुढे पगार घेणारे 2.25 लाखाच्या आसपास उदाहरणार्थ बरेच असणार आहे. या सगळ्यांमध्ये ना सगळ्यात कमी मार्क मला आहे, कारण या ठिकाणी एकट्या शिंदे सरांना किंवा एकट्या गायकवाड सरांना किंवा या ठिकाणी बसलेले आदरणीय पत्रकार महोदय यांना एकट्याला जेवढे मार्क पडले असतील तेवढे आम्ही 3 जण मिळून पण पडले असतील का नसतील मला माहित नाही. कारण का की मी जेव्हा 10वी पास झालो शिंदे सर, त्यावेळेस फार डेंजर कंडिशन होती एकदम, म्हणजे स्ट्रिक्ट परीक्षा वगैरे आणि मला 39% मार्क पडले सर. आणि माझे जे मित्र होते त्यांना 93% पडले, म्हणजे त्याला 93 आणि मला 39. तरी माझ्या आजीने मुख्याध्यापक होत्या, सगळ्या आमच्या सोनार गल्लीमध्ये पेढे वाटले, अरे आमचा अशी पास झाला. आणि त्यानंतर मी म्हणणार बापरे, आता आपण पुढचं कसं. मला आमचे कराळे सर म्हणून होते, आमच्या वडिलांची गुरुबाईन होती कराळे ताई, तर कराळे आत्या म्हणतो आम्ही त्यांना, तर त्यांचे मिस्टर कराळे सर, तर त्यांनी मला त्यांच्या गाडीवर मागे बसून नेलं आणि ATD ला ऍडमिशन घेतलं. त्याच कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी गायकवाड सर शिकले, त्याच शाळेमध्ये आदरणीय संदीप शिंदे सर शिकले. पहा उदाहरणार्थ समजा या अशा ठिकाणी. आणि मला आज मी घेतो हा जो कमी 1.5 लाख रुपये पगार घेतो ना, फक्त कलेच्या जीवावर घेतो. जगात चंद्र एकच आहे, सूर्य एकच आहे, प्रथम येणारा एकच आहे. प्रथम 2 जण येऊ शकत नाही, प्रथम येणारा एकच असतो कोणी, आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्याला जर कमी मार्क मिळाले अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला फक्त इमानदारीने आपण पास झालो ना, तरी परमेश्वराने, मी तुम्हाला आल्याला बोललो की 8 कला प्रत्येकाने दिलेल्या आहे. आता कला आपल्याला एकच माहिती आहे, फक्त चित्रकला. शिल्पकला आहे, शिल्पकला म्हणजे शिल्प बनवणं. शिल्पाचे पण वेगवेगळे प्रकार, दगडाचे शिल्प कोरणं, मातीचे गणपती बनवणं, कागदाचे शिल्प बनवणं, पुठ्ठ्याचे बनवणं, कापड्याचे बनवणं, भरपूर याचे शिल्प बनवतो. हे झाले शिल्पकला. त्याच्यामध्ये चित्रशिल्प, नृत्य, नाट्य, चित्रकला. चित्रकलेमध्ये आपण पाहतो फळ्यावर चित्र काढणं, कागदावर चित्र काढणं, पेपरवर चित्र काढणं, कपड्यावर चित्र काढणं, कॅनव्हासवर चित्र काढणं, भिंतीवर चित्र काढणं, सिलिंगवर चित्र काढणं, काचेवर चित्र काढणं, लोखंडावर चित्र काढणं, हे आहे. त्यानंतर चित्र आपण कोणत्या पण ठिकाणी, मला तर आमच्या घरातल्या आता जर कुणी आले समजा तुम्हाला पाहायला भेटेल,
माझ्या घरातले काचेचे जे ग्लास हे आहे ना आपण कप किंवा हे जे आहे याच्यावर मी हाताने पेंटिंग केलेले. आमच्या घरात बेडशीट पण माझ्या हाताने पेंट केलेलं आहे. प्रत्येक जण येतो ना, वाव सर किती छान आहे, कुठून आणलं? तर आमचे मिसेस आनंदाने अभिमानाने सांगते, यांना काम धंदे नाही ना, नुसतं ब्रश रंग घेते रंगत बसते. परंतु तोच बेडशीट मी जर आमचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तनपुरे साहेब आहेत, शिंदे सर माझी खासदार आहेत आणि 6 वेळेस टर्मचे आमदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव प्राजक्त दादा तनपुरे ते पण आता 9 खात्याचे मंत्री होते. त्यांच्या उशीच्या खोळी घेतल्या मागच्या महिन्यात, त्यांनी 200 रुपये मीटरच्या खोळी घेतल्या आणि मला पेंटिंग करायला सांगितलं. त्यांच्या घरी त्या दिवशी आराम करायला शरद पवार आलते. तर शरद पवारने ती खोळ पाहिली, अरे म्हणे मस्त, कुठून आणलं? ते म्हणे आमच्या शाळेत शिक्षक म्हणे शेख सर, त्यांनी केलं. म्हणजे ही वाह त्यांच्या तोंडातून निघलं, हे आपलं भाग्य आहे. हे फक्त कलेमुळे होतं. माझी एक सोनाली लेबे म्हणून विद्यार्थिनी आहे, फार कमी मार्क मिळायचे शिंदे सर, पण तिची चित्रकला फार चांगली होती. मी तिला फक्त मॅडमने जे आता स्ट्रोक दाखवले ना, मी तिला फुलं कसे काढायचे, पानं कसे काढायचे, आकार अलंकारिक भौमितिक अमूर्त आकार कसे काढायचे मी तिला सांगितलं. फार गोड होती, वडील नव्हते, तिची 10वीची परीक्षा फी पण मी भरली होती त्या दिवशी ना. त्याच्यानंतर तिने एटीडी पण केलं, नोकरीला नाहीये. पण त्या दिवशी ती आणि तिचं मिस्टर मला भेटले रस्त्याने, आल्याला मला पाय पडले. अरे म्हणलं पाय नाही पडत म्हणलं आमच्यात. कशी म्हणलं दीदी? सर तुमचे मुलं म्हणे कमीत कमी 1.5 लाख रुपये महिना कमवते. म्हणलं कसं काय 1.5 लाख रुपये? म्हणजे मी मेहंदीचे ऑर्डर घेते म्हणे नवरीचे, आणि मी एक ऑर्डरचे कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये घेते. आणि त्या 1,500 ते 2,000 मध्ये एकच मुलीचे म्हणजे एकच नवरीचे 2 हात आणि बाकीचे जेवढे असतील ना त्यांचे 500 घेते. एक ऑर्डर मला 10 15 हजार रुपयाला पडती म्हणे. आणि मी म्हणलं तुला एकटीला कसं जमतं? सर म्हणे माझ्याबरोबर 2 असिस्टंट आहे, ते खास डॉक्टरची बॅग असायची, आता बॅग नाही घे डॉक्टर, त्याची ती मेहंदीची कोणची बॅग, हात ठेवायचा स्टँड आणि बाकीचे फडके बिडके ठेवायला आणि तिच्या हातात देण्यासाठी ते असिस्टंट आहे. ते म्हणे सर मी तिला 10,000 रुपये महिन्यात देते. मी म्हणलं मी आमच्या भांडवलीलाच 8 देतो. म्हणजे फक्त का? ते म्हणे सर ती आता मी तिला 10 देते, पण मला खात्री आहे ती 2 महिने पण टिकणार नाही, त्याच्यानंतर ती पण स्वतः बॅग घेऊन स्वतः सुरू करण म्हणे. हे आहे ही कला. तुमची परिस्थिती कशी असतो, तुम्ही कशा घरातील, कोणत्या समाजातील, कशा वर्णातील, कशा परिसरातील, शहरातील, खेड्यातील, वस्तीवरील कसं जरी राहणार असलं तर कलेच्या जीवावर तुम्ही इतकं सर कमवू शकता. आमचे मित्र या ठिकाणी भोडे सर बसलेले आहेत. तिने आल्या मला पाहिलं, अरे बापरे सर तुम्ही. त्यावेळेस मी सर नव्हतो, त्यावेळेस ते मला ओळखत होते. कारण आमच्या गावामध्ये एक शीतल थिएटर होतं, त्या ठिकाणी बोर्ड बनवायचं काम माझे वडील करायचे, त्यांच्या बरोबर मी जायचो आणि नाव काढलं का चमकी बिमकी हे सगळं डिझाईन लावून खाली माझं नाव टाकायचं. ते नाव प्रत्येक पिक्चरला येणारा माणूस पोस्टर पाहायचं आणि ते नाव पाहायचं. त्याच्यात भोडे सर पण होते. आज या शाळेचे किंवा इथल्या जवळच्या शाळेचे मुख्याध्यापक आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ती आठवण त्यांनी ठेवली आणि याचं श्रेय फक्त कलेला जातं विद्यार्थ्यांना. आमच्या घरामध्ये आम्ही 2 भाऊ आहे. मी आताच गायकवाड सरांना बोलत होतो, माझा भाऊ पण ड्रॉइंग टीचर झाला, नोकरी करत नाही, पण तो चित्रपटाचा आर्ट डायरेक्शन करतो. आणि आर्ट डायरेक्शन करण्यासाठी आता तो परवा कटारला शूटिंगला गेलेला आहे. नेटफ्लिक्स मध्ये नेटफ्लिक्स एक खाजगी असतं, एक चॅनल असतो आणि त्यावर एक सिरियल येणार आहे कोटा फॅक्टरी सारखी. तर त्याच्या शूटिंगसाठी तो तिकडे गेलेला आहे. माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. तो पण त्यांचाच विद्यार्थी आहे, ज्यांचे गायकवाड सर विद्यार्थी आहे. तो पण श्रीरामपूरलाच त्या ठिकाणी शिकलेला आहे पहा. तर मला हे सांगायचं आहे की तो आता ज्या ठिकाणी काम करतो, ज्या कंपनीमध्ये 77 मध्ये आदरणीय शिंदे सर, त्याला 3.5 लाख रुपये पगार आहे. त्याला 3.5 लाख आणि त्याला पण दानवेला फक्त 48% होते. मार्क जास्त पाडणं हे गरजेचं आहे. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपले गुणात्मक विकास होणं गरजेचं आहे. परंतु आपण आपल्या आत लपलेली कला शोधली पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा तोटा काय असतो की आई वडिलांच्या म्हणण्यावर, घरच्याच्या म्हणण्यावर जबरदस्ती आपण त्यांचं घेतो. मग आपण काहीतरी शिक्षण करतो, मग तो नोकरी करायचा प्रयत्न करतो, नोकरीमध्ये टिकत नाही, वरिष्ठांचं ऐकायची सवय नसते. मग त्याला त्याच्या आई वडील गाडी घेऊन देतात, कर्ज करून बँकेचं दागिने बेगीन मोडून. त्याला गाडी पण नीट चालवता येत नाही, सीटा भरता येत नाही किंवा काही पण तांत्रिक अडचणी असतात, ते सोडतो. मग घरी एखादं किराणा दुकान टाकतो, त्या दुकानामध्ये पण मारण्याची उधारी होती आणि त्या हिशोबाने मग आत्मविश्वास 0 होऊन जातो. आपण काय आहोत हे ओळखायला शिका. विशेषतः 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी घरी गेल्यावर आहे ना स्वतःला ओळखा, स्वतःला काय येतं. पुन्हा तिथं चालू मी की एकंदरीत 64 कलांपैकी आहे ना, तर आपल्याला 8 कला परमेश्वराने दिलेल्या आहेत. आपल्या भारतामध्येच असा गोंधळ असतो, हे करून हे सोडून ते कर, ते सोडून ते कर.
अमेरिका, चीन, जपान आणि रशिया हे जगातले 4 अतिप्रतिष्ठित आणि विकसनशील देश आहेत. बरोबर आहे की नाही? या देशामध्ये 8वीला विद्यार्थी असताना आहे ना, शिंदे सर त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्या विद्यार्थ्याचं आहे ना, राईट मॅन फॉर द राईट जॉब. तो विद्यार्थी असताना तो पुढे जाऊन काय होऊ शकतो, त्याच्या अंगात कोणते स्किल, कोणते कौशल्य आणि कोणत्या कला आहेत, हे आहे ना, हे ओळखण्याचं काम त्या शाळेत शिक्षक करतात आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्येच आहे. आता या ठिकाणी पण पहा, शिक्षण महोत्सव होतं. हा शिक्षण पद्धतीपेक्षा हटून वेगळा उपक्रम आहे. हा इतका खर्च करणं, इतका वेळ देणं, इतका मंडप, विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी सांगणं, तर या गोष्टी ना तर फार अवघड असतात. तर त्या ठिकाणी असं असतं की त्या 8वीला असतानाच विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि त्याला चेक करून पाहायचं. चेक म्हणजे डॉक्टर सारखं चेक नाही करायचं, त्याच्यावर बोलायचं, त्याच्याशी क्लोज राहायचं. बरेचसे विद्यार्थी शिक्षकांशी बोलते व्हायला पाहिजे. तुमच्या अडचणी, तुमचे दुःख, तुमचा आनंद, तुमच्या घरच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्ही शिक्षकांबरोबर शेअर करा. काय अडचण असलं तरी पण एकदम क्लिअर. मला इतकं आश्चर्य वाटलं की माझा एक अथर्व नालकर म्हणून छोटासा विद्यार्थी आहे. मी असंच आमच्या शाळेचं सूत्रसंचालन माहिती माझ्याकडेच असतो रोज. त्याचे वडील त्याला शाळेत उशीर झाला म्हणून त्याला शाळेत घेऊन आले आणि त्याला मारायला लागले. तो स्टेजवर माझ्या मागे येऊन लपला, सर सर मला वाचवा, पप्पा मार राहिले. आमची सगळ्या स्टाफने जोरदार टाळ्या वाजवल्या. मुलांना मुलांसारखं जीव या ठिकाणी पण लावतात. तुम्हाला सगळे शिक्षक मुलांना मुलासारखं समजतात, मुलींना मुलीसारखं, बहिणीसारखं समजतात. त्यामुळं नक्कीच हा जो आहे ना PM श्रीचा बहुमान तुम्हाला मिळालेला आहे आणि याच्या पुढे पण तुमचं नाव फक्त तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील. मी तर अशा अपेक्षा करतो, जेव्हा राष्ट्रीय स्तरावर या शाळेचं नाव जाईल तेव्हा शिंदे सरांनी मला बोलवावं आणि मी भाग्य समजेल माझं की पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या नवीन इमारतीत तुमच्या येण्याचं मला भाग्य लाभेल. तर माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, तर कलेमध्ये काय आहे तुम्हाला बोल मी, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला. नृत्य म्हणून नाचायचं आपण, सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण पाहतो, गायन कला, वक्तृत्व कला, चांगलं बोलणं हे पण वक्तृत्व असतं आणि चांगलं बोलण्यावरून पण कित्येक पैसे भरपूर मिळतात. एक अंजली कारभारी ठाणगे म्हणून माझी एक विद्यार्थिनी वांबरी शाळेत माझी बनली होती. ती एअर होस्टेस आहे, एअर होस्टेस. तिला 2.5 लाख रुपये पगार आहे आणि फक्त कशामुळे, फक्त छान बोलायची. ती दिसायला फार चांगली नाही परंतु तिचं वक्तृत्व आहे सर, तिचं शब्द फेक इतकी चांगली होती सर तिची. इतकं मस्त होतं, इतकं फार चांगलं, इतकं मस्त बोलायची आणि ती की तिचे प्रोनाऊन्सिएशन, शब्दोच्चार इतके चांगले होते. छ पाहिजे ते छ म्हणणार, अ पाहिजे अ, ज पाहिजे तिथे ज पाहिजे ते ज, च पाहिजे तिथे च पाहिजे तिथे च. आलं लक्षात तुम्हाला? जोड शब्द हे सगळे आहे ना आणि याच्यावर त्यांनी आज त्या पदावर गेलेले आहे. कला आहे ना तुम्हाला फार काय मिळून देत असते. फक्त चित्रकला, याच्यावर चित्र काढणं हे तर आहेच, स्टार्ट हे आहे. कलाकार कशाला म्हणतात की जो चित्र काढतो तो, पण याच्या व्यतिरिक्त अभिनयाची कला असते, गायन कला असते, आज काव्य वाचन ही एक कला असते. चांगलं चालणं, हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असतात, बँकेत पण मॅनेजर्स असतात, खास PRO असतात, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर्स. यांचं काम माहिती का, हे सगळे कलाकारच असतात आपल्या पद्धतीनं. बाकी तर आपण चित्रपटातले आणि याचे कलाकार तो तर फार सोपा मार्ग आहे, परंतु आयुष्यामध्ये चांगला कलाकार बनणं हे फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला इतकं चांगलं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. सगळ्याच्या आधी मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगतो, तुम्ही जेव्हापर्यंत या ठिकाणी आहात या शाळेशी इमानदार राहा, या शिक्षकांशी इमानदार राहा, या शिक्षकांच्या सूचना लिहून ती वही कायमस्वरूपी शेवट तुम्ही म्हाताऱ्यापर्यंत ठेवा. मुलींनी पण, आता तुम्ही लहान आहात, उद्या तुमचं लग्न होईल, तुम्ही म्हातारे जर झाले ना, तुम्ही तुमची वही आणि तुमच्या शाळेविषयी माहिती काढलेले फोटो जपून ठेवा. तुमच्या भावी पिढीला, भारताच्या सगळ्या पुढच्या नागरिकांना आणि पुढच्या भविष्याला तुम्ही सांगू शकता का हे असतं शिक्षण. या गोष्टी आहेत. तर या इतकी चांगली शाळा आहे की त्या शाळेमध्ये तुम्हाला शिकण्याला संधी मिळते, तर तुम्ही ही संधीचं पूर्ण सोनं करा, मला असं म्हणायचं आहे. पहा, तर विद्यार्थ्यांनो आता आपण पाहूया की कलेमध्ये मॅडमने हस्ताक्षर विषय फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर मला एक म्हणायचं आहे की चित्रकला जी असते, ती चित्रकला ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएट दिलेले आहे त्यांना माहिती आहे. एक तर त्यामधले वस्तुचित्र असतात. मग वस्तूमध्ये निसर्ग निर्मित वस्तू, मनुष्य निर्मित वस्तू. निसर्ग निर्मित वस्तू म्हणजे आपण पाहतो की पाने, फुले, भाज्यामध्ये वांगे, बटाटे, टमाटे,
डांगर, दुधी भोपळा, बरोबर आहे की नाही? फळांमध्ये केळी, आंबे, त्याच्यानंतर द्राक्षे, डाळिंब, अननस, फणस वगैरे वगैरे फळं असतात, बरोबर आहे की नाही? हे झाले निसर्ग निर्मित. मानव निर्मित वस्तू, बादली, जग, मग, खुर्ची, ही समई, स्टूल, हा माईक, हा खडूळ, हे किंवा वॉटर बॅग, तुमची कंपास, तुमची वही, तुमच्या डोक्याचा बेल्ट, तुमच्या गळ्यात असलेले लेस, हे आहे मनुष्य निर्मित आहे, बरोबर आहे की नाही? तर या वस्तूंचं रंगकाम करणं, आणि याच ठिकाणी फळ्यावर पण एक छान वस्तुचित्राचा संच दिलेला आहे, तो फोटो आहे. त्याच्यामध्ये वस्तुचित्राची रचना करून त्याला रंगकाम करायचं, हा पहिला असतो वस्तुचित्र. दुसरा असतं स्मरणचित्र. नीट बसा, बडबडे सावधान. स्मरणचित्र, स्मरणचित्रामध्ये म्हणजे आपलं स्मरणात काय काय आहे पाहून नक्कल करण्याला कॉपी म्हणतात, बरोबर आहे की नाही? कॉपी नाही, तुमचं स्मरण. आता मी जर तुम्हाला एखादा विषय सांगितला ना, तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यासमोर काय पिक्चर येतो ते कागदावर उमटवणं, याला म्हणतात स्मरणचित्र. आपण स्मरणचित्रामध्ये असतं मानवी आकृतीशी संबंधित असतात. त्या मानवी आकृत्यामध्ये तुम्हाला 3 विषय येत असतात. 3 पैकी एक विषय शाळेशी संबंधित, एक विषय घराशी संबंधित आणि एक विषय समाजाशी संबंधित असतो. शाळेतला विषय अभ्यास करणारी मुलं, मधल्या सुट्टीत डबा खाणारी मुलं, शिकवणारे शिक्षक, शाळेचं बक्षीस वितरण समारंभ, भाषण करणारे मार्गदर्शक, आलं लक्षात तुम्हाला? वर्ग सफाई करणारे मुलं, वर्ग सजावट करणारे मुलं, आहे की नाही? रांगेत भाग घेणारे विद्यार्थी आणि शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा बक्षीस वितरण समारंभ, हे झाले शाळेतले विषय. घरातले विषय स्वयंपाक करणारी आई, गोष्ट सांगणारी आजीबाई, घरातले घड्याळ लावणारे वडील, आकाशकंदील लटकवणारी दीदी, रांगोळी काढणारी बहीण, बरोबर आहे की नाही? परत हे दिवाळी झाली, रंगपंचमी, हे जे गोष्टी झाल्या घरातल्या समजा. आणि समाजातल्या गोष्टी पूजा असतात, समाजातल्या कोणत्या भाषण करणारा नेता, ग्रामसफाई, बाहेरचं गावातील वृक्षारोपण, बरोबर आहे की नाही? त्यानंतर बैलांची शर्यत किंवा आणखी वेगवेगळे कोणते पण जे असतात ते बाहेरचे विषय असतात. तर हे सगळ्या गोष्टी मानवी आकृतीवर अवलंबून असतात. आणि मानवी आकृती काढण्यासाठी सगळ्याच्या आधी आपल्याला काय आलं पाहिजे? तोंड, बरोबर आहे की नाही? आपल्याला तोंड काढायला शिकायचं आधी, शिकायचं की नाही? तुम्ही जसा प्रतिसाद द्याल ना तर तशी मजा येईल पहा आपल्याला. आणखी त्या हिशोबाने पहा, तुमचं माझं सगळ्यांचं तोंड जे असतं ना, तोंडाचा आकार जो असतो तो चौकोनी असतो का त्रिकोणी असतो का गोल असतो का अंडाकृती असतो? कसा असतो? छान अंडगोलाकृती असतो. कारण कसं, असा गोल कधी चेहरा नसतो, इतका गोल नसतो. असा अंड कसं असतं पहा, एका ठिकाणी जास्त गोल असतो आणि एका ठिकाणी निमुळता झालेला असतो. असं असतं की नाही अंड? मग आपल्या सगळ्यांचा चेहरा जो असतो ना, याच पद्धतीने असा अंड गोलाकार असतो. आपण पहा, या ठिकाणी तुम्हाला 2 अंडगोलाकृती काढलेल्या आहेत पहा. ज्या तुमच्यापैकी किती जण आहे ज्यांना अजिबात चित्रकला काढता येत नाही किंवा चित्र काढणं अवघड जातं किंवा चित्रकला एकदम कंटाळवाण विषय वाटतो? हात वर करा बरं, लाजू नका, बिंदास. व्हेरी नाईस. अजून पण घाबरायचं नाही. इथं कुणी शिक्षक तुम्हाला काय म्हणणार नाही. तुम्हाला चित्रकला येत नाही, सरांना सुद्धा येत म्हणजे आवड नाही त्यांना. नाही, छान आहे, करा हात खाली. नक्की आज माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना सुरुवात करतात. माझी चांगली चित्रकला आहे. माझे शिक्षक होते सूर्यकांत गडकरी सर, त्यांनी मला म्हणे चित्र काढतो. मी म्हणलं सर मला येत नाही. काढतो. काढल्यावर त्यांना कळलं, ते म्हणे तुला माझ्यापेक्षा चांगली चित्रकला येते. आणि त्यानंतर माझ्यातली कला मी बाहेर काढली. यासाठी म्हटलो मी की आपल्यातली कला काय नाही तुम्ही शोधा, की मला चांगलं गाता येतं, मला नाचता येतं, मला बोलता येतं, चित्र काढता येतं, शिल्प करता येतं, पाककला, स्वयंपाक करतो ती पण एक पाककलाच एक नेते. असो, तुम्हाला हा कंस माहिती नाही, याला आपण कंस म्हणतो असा, बरोबर आहे की नाही? ज्या विद्यार्थ्याला हा कंस काढता आला ना आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो गोल आहे तो, तर तुम्हाला सगळी चित्र आल्या सर, पूर्ण मानवी आकृती आल्यासारखं आहे. तुम्ही कसं काय सर? हे बघा, या ठिकाणी हा जो कंस आहे याला आपण 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ, हाच कंस आडवा करू असा, याला 3 नंबर देऊन यालाच उलटा करू, याला किती नंबर देऊ? 4. बरोबर आहे की नाही? हे जर तुम्हाला आले की तुम्हाला चेहरा आला, चेहरा कसा आला ते आपण पाहूया. ही पण आकृती जी आहे ना तशीच आहे. इथं पहा, हा 3 नंबरचा कंस आहे की नाही? 3, हा 1, हा आहे 2 आणि छोटा आहे 4, आहे की नाही? आता पहा, कान आपल्याला काढायचे. कान
तर हा पहा, हा 1 नंबरचा कंस, हा इकडे 2 नंबरचा कंस. सोपं आहे की नाही? त्यानंतर पहा, प्रत्येकाचे डोळे जे असतात ना कानाच्या रेषेत असतात. चष्मा जो लावतो माणूस, चष्मा डोळ्यासाठी लावतो, पण कुठे गुतवलेला असतो? बरोबर आहे की नाही? तो आपण शिवणा पाणी वगैरे वगैरे अंगे कोशिंबीर खेळ खेळतो, पट्टी डोळ्याला बांधतो, पण डोळ्याबरोबर काय झाकले जातात? आपले कान. म्हणजे पहा, आपले डोळे आणि कान आहे ना, तर हे एका रेषेमध्येच असतात. पहा उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला एकदम सिंपल दाखवून राहिलो जेणेकरून सगळ्यांना काढता येईल. मी फार याच्यापेक्षा चांगलं काढतो, परंतु तुम्हाला चांगलं कसं काढता यावं यासाठी आपण मी तुम्हाला हे सिंबल सांगतो. आता पहा, पुन्हा 3 नंबरचा कंस इथं, 3 नंबरचा कंस इथं, एकदम सिंपल. सेम आपण इकडे पण करू. हा 3 नंबरचा कंस, हा 3 नंबरचा कंस. आता तुम्हाला प्रमाण माहित पाहिजे, प्रोपोर्शन माहित पाहिजे की आपल्या शरीराच्या कोणत्या घटकाचा, अवयवाचा, भागाचा प्रमाण त्या तोंडाच्या तुलनेत किती आहे. आता आपल्या तुम्ही प्रत्येकाने पहा, उजव्या डोळ्याचं माप जे असतो तेच डाव्या डोळ्याचं माप असतं, आणि 2 डोळ्याच्या मध्ये या डोळ्याचं माप जितकं आहे तितकंच अंतर तिसऱ्या डोळ्या एवढं मध्ये असतं. तुम्ही प्रत्येकाचं पहा, तुम्ही एक दुसऱ्या तोंडाकडे पहा, डोळ्याचं माप जितकं आहे ना, या डोळ्याचं आणि या डोळ्याचं, तेवढं एक माप एक डोळ्याचं माप मध्ये असतं. आलं लक्षात? त्याच्यामुळे चित्र काढताना आपण असं कधी नाही करायचं की या ठिकाणी एक डोळा काढला आणि दुसरा डोळा इथं काढला. हे चुकीचं असतं. सरळ बसायला होतं. सरळ बसा, सरळ सरळ बसायचं. फोटो निघताय, शूटिंग चालू आहे, याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर आता आपण काय करूया, सेम हा जो 3 आणि 3 नंबरचाच कंस आहे, पुन्हा याच्या खाली रिपीट करूया. सेम थोडं अंतर ठेवून काढला. सोपंच आहे की नाही? अजून त्यानंतर पहा, 4 नंबरचा कंस आहे ना, तो उलटा, हा जो आहे 4, तो आपण पुण्याचे घालून घेतला इथं पहा. 1 2. तुम्हाला हात डोळा झाले सगळे रेडी. याच्या आत मॅडमने शिकवलं तुम्हाला त्या पद्धतीने गोल काढला की पूर्ण गोल काढायच्या ऐवजी थोडासा यू सारखं काढायचं. असं पहा, हे बघ इकडे एक हात डोळा तयार झाला. कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगतो. आलं लक्षात? सोपं आहे की नाही? आता पहा, आपल्याला 2 डोळ्याच्या मध्ये आपलं नाक असतं, आहे की नाही? आणि मग त्या नाकासाठी पण आपण पहा 2 डोळ्याच्या मध्ये खाली सेंटर फक्त एक आडवी रेष अशी काढली आणि या ठिकाणी एल सारखं इंग्लिश मध्ये यशराज सरळ बसा. हा आपण या ठिकाणी एल काढलं तर हे नाक आपलं तयार होतं. आपलं ते सरकून नाही द्यायचं, ते इथं आहे ना इथंच पाहिजे. ते नाक इकडे नाही काढायचं आणि इकडे पण नाही द्यायचं. आलं का लक्षात? जेव्हा समोर चेहऱ्याची आपण बाजू पाहतो त्यावेळेस. त्यानंतर पहा, पुन्हा एकदा आपण त्या नाकासारखी थोडीशी मोठी रेष अंतर ठेवून आपण काढली ते ओटासाठी अशी, आणि पुन्हा एकदा आपण तो 4 नंबरचा कंस जो आहे, 4 नंबरचा कंस आपण असं काढला की हा आपल्याला चेहरा तयार झाला. आहे की नाही सोपं? मी सांगतो तुम्हाला, 10वीचे जे पहिलीची मुलं कोण आहे? हातवर करा. अरे वा, किती गोड आणि छान मुलं आहे. तुम्हाला पण जमन ना? कळतं तुम्हाला पण? 10वीच्या मुलांना पण कळतं ना? असो, तर हे पहिलीपासून 10वी पर्यंत सगळ्यांच्या फायदेशीर आहे की तुम्हाला जर आता घरच्यांनी सांगितलं ना की तोंड काढा, तर तुम्ही तर फक्त दात नाही काढायचे, हे तोंडच काढायचं. आलं का लक्षात तुम्हाला? तर मुलांनो, आता मुलगा असो, मुलगी असो, बाई असो, माणूस असो, म्हातारा असो, म्हातारी असो, शिक्षक असो, ड्रायव्हर असो, दुकानदार असो, नोकरीदार असो, पोलीस असो, कुणी असो, सगळ्यांची चेहऱ्याची रचना याच पद्धतीने अशीच असते. आता पहा, आपल्याला काय पाहिजे की समजा आता आपल्याला मुलगा कोणता आहे, मुलगी कोणती अजून आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण जादूची प्रयोग नाही करू राहिलो, पण आपल्याला काढायचं. समजा आता याला मुलगा करू का मुलगी करू? मुलगी. ठीक आहे, दोन्ही करू आपण, पण आधी मुलगी करतो. मला फार इतका आनंद वाटला की विद्यार्थी फार चांगल्या पद्धतीनं, मुली पण वेण्या घातलेल्या, सगळे व्यवस्थित आहेत. पण आपण आपलं स्किन जे असतं नाही, आपल्या डोक्याची टोकी कवटी, त्याचे वर केस असतात प्रत्येकाला, आहे की नाही? वर. मग आपण काय करायचं, ह्याच्या टक्कल आहे, ह्याचा अर्धा बाहेर आणि अर्धा आत अशी एक रेष ओढली आपण छोटीच. सोपं आहे की नाही? आता आपण काय करायचं, ही वरची बाजू इकडच्या कानाला टच करायची, ही इकडच्या कानाला टच करायची, ही खालची बाजू पण इकडच्या कानाला टच करायची, ही इकडच्या कानाला टच करायची, मधलं पुसून टाकायचं, नाही त्याला बेल्ट बनवायचं. चला, काय अवघड नाही.
आणि या पद्धतीनं हे झाले मुलीचे छोटे केस बॉयकट. कळलं ना? टाळ्या वाजवा मग. छान. आता पहा, तुम्हाला वाटलं की आता सर हे आम्हाला बॉयकट नाही आवडत, आम्हाला वेण्या पाहिजे, मग तुम्ही याच पद्धतीने ना हे पहा, इथं आपण कानात घेतले 3-3 ग्रामचे आणि या ठिकाणी पहा वेणी, या ठिकाणी वेणी अशी घेतली. ही मुलगी झाली रेडी आपली दिदी. आलं का लक्षात? ह्याला जर आपण बाई करणार असो, आपण आई आजी मावशी शिक्षिका कोणी बी, तर त्यावेळेस ना आपण या ठिकाणी त्याला हा गाजरा लावला आणि या आंबाडा बांधायला विचारायचं अशी तरी काही इकडे तोंडाचं. बरोबर आहे की नाही? सेम इकडे पण करू शकतो, पण एका टाइमला एकच 2-2 आंबाडे करू नका असो. हीच ताई जर आपल्याला असं वाटलं की डोक्यावर पदर घेतलेली आहे, तर सगळ्यात सोपं तेच घ्यायचंय. आपण इथं केलं, इथं ड्रेस काढली, ही बाई बिचारी डोक्यावर पदर घेतलेली. आदर्श पाहिलं तुम्ही? स्मरण चित्राचं स्मरणाचा अर्थ असा असतो की आपण त्याच्यातून जास्तीत जास्त कसं चांगलं काम करायचं, कसं आपण रेखाटन करू शकतो. पहा, सेम आता या ठिकाणी आपण मुलीचं पाहिलं. माझे बिचारे बंधू, माझे मुलं म्हणतील की सर तुम्ही मुलीचं काढलं, तर आमच्या मुलाचा चेहरा काढायचा की नाही? अजून जोरात. व्हेरी नाईस. हे जसं आहे ना, मुलीचा भांग आपण मधून पाडला ना, मुलांना पण भांग असतो. आता मागून असतो का? नाही. एक तो उजव्या आणि डाव्या बाजूला कुठे पण असतो आपल्या पद्धतीनं. आपण काय करूया, आपण या ठिकाणी डाव्या बाजूला आपण तीच रेस इथं न घेता थोडी सरकवली, आपण इकडे घेतली इकडच्या बाजूला. बरोबर आहे की नाही? सेम इकडून घेऊन इकडच्या कानाला जोडायचं, इकडून घेऊन थोडंसं इकडच्या कानाला, आणि इंग्लिश मधला डब्ल्यू असतो. बरोबर आहे की नाही? मग आपण या ठिकाणी असं डब्ल्यू क्रॉस करून काढला की मुलाचे केस तयार झाले. या ठिकाणी कानाला जोडला, हा झाला मुलगा. सोपं आहे की नाही? आता याच मुलाला तुम्हाला जर वाटलं की सर याला आम्हाला टोपी घातलेली काढायचं, मग तुम्ही टोप्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हॅट्स असतात, उन्हाची टोपी असते, गांधी टोपी असते. बरोबर आहे की नाही? फेटा असतो, जोगरची टोपी असते, वाढदिवसाची टोपी असते. बरोबर आहे की नाही? तुम्ही टोप्या कोणत्या काढा, त्या टोप्या तो भाग वेगळा आहे. फक्त तुम्हाला या डोक्यावर काढायचं आहे ना. समजा उदाहरणार्थ आपण असं काढू की गांधी टोपी काढायची आपल्याला, मग गांधी टोपी अशी आपण सरळ घेतली इकडे, ही उजव्या बाजूला एक, डाव्या बाजूला एक, उजव्या बाजूला एक, डाव्या बाजूला एक, पुसून टाकलं की ह्या भाऊने टोपी घातलेली आहे की नाही? आता तुम्हाला याला जर तो माणूस करायचा असला माणूस, तर याला या हिशोबाने आपण पहा की इथं हे बघा या पद्धतीने मिशा काढल्या, झाला माणूस तयार भाऊ. बरोबर आहे की नाही? त्यानंतर तुम्हाला जर वाटलं याला फेटा काढायचा, तर तुम्ही पहा या पद्धतीने असं केलं की हा फेटा तयार झाला बिचाराचा. आहे की नाही? तुम्हाला पाहिजे चला नाही सर, हे आमचे आजोबा आहेत त्यांना दाढी पण आहे, हे बघा आजोबाला दाढी लावला आपण, चष्मा लावला बघा, गोल इकडं हा झाला चष्मा तयार. म्हणजे मुलांनो, तुम्हाला मानवी आकृती काढता आली ना, एक मानवी आकृती काढली ना, त्या मानवी आकृतीवरून तुम्हाला विद्यार्थ्याचं चित्र 30 कृती, शिक्षकाचं चित्र 30 कृती, हमाल दाखवायचं तेच, पोस्टमन दाखवायचं तोच, पोलीस दाखवायचं तोच, बँकेतला ऑफिसर दाखवायचं तोच. बरोबर आहे की नाही? शेतकरी दाखवायचं तोच, बांधकाम करणारा मजूर दाखवायचं तोच. कोणती जरी मानवी आकृती असली, भाषण करणारा नेता असला तोच, बक्षीस वितरण करणारे पाहुणे असले ते तेच. तुम्हाला आहे ना मानवी आकृती एकदा जमली ना, तुम्हाला सगळं सोपं आणि फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. इथपर्यंत काय सर्वांना? आता पहा, आपण काय पाहूया, हा तर मुलांनो, तर आता पहा मला एक मिनिट सांगा की तुम्हाला चित्रकलेच्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात, आपण त्या स्पर्धेविषयी बोलूया की वेगवेगळ्या सकाळ बाल चित्रकला स्पर्धा असती. परत 13 ऑगस्ट 14 ऑगस्टला दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लक्ष द्या, हे परत नाही तुमच्या जीवनात महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा असते. महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा, त्याच्यात गट असतात. जीवनामध्ये संधी एकदाच येते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी एकच वेळेस येते. त्याचं सोनं करायचं का कचरा हे आपण ठरवावं लागतं. तर खाली बस. मग त्या स्पर्धेमध्ये स्मरणचित्रच विचारतात. मग विषय देतात पतंग उडवणारी मुलं किंवा म्हाताऱ्या आजीला रस्ता ओलांडायला मदत करणारी मुलं. बरोबर आहे की नाही?
पण ते चित्रामध्ये चांगलं काढायचं. मी एकदा असं सांगितलं, मी आमची एक लेटारगट पोरगी होती रेणुका नावाची, रेणुका भगत. ये ना ते आजीला रस्त्यावर ते म्हणे, सर तुम्ही सांगितलं म्हणून मी आमच्या आजीला तसं केलं, पण ती मला चिडली म्हणे. का म्हणे, मी ना तिला धरायचे आणि रोडच्या पलीकडे सोडायचे, ते परत यायची म्हणे, परत सोडायचं परत यायचं. मी तिला म्हणलो का बरं? ते म्हणे, सर तिला तिकडे जायचंच नव्हतं. सांगायचा उद्देश असं माझ्या विद्यार्थ्यांना की आपल्याला विषय कोणता जरी असला ना त्याची मांडणी आधी आपल्या मनात पाहिजे. स्मरण चित्र मी तुम्हाला आता जे जे विषय सांगितले ना, हे विषय उदाहरणार्थ पहा, बांधकाम करणारे मजूर हा सोपा विषय. आता बांधकाम करणाऱ्या मजूर मध्ये काय काय येऊ शकतं, काय काय कोण काय काय करताना, हा कोणी पाणी आणताना, कोणी डोक्यावर घमेल्यावर माती आणताना, कोणी विटा आणताना, कोणी बांधकाम करताना, आणि त्याच्याशी निगडीत साहित्य तिथे राहील, बादली, खोरं, थापी, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी कॉम्प्युटर राहील का? त्या ठिकाणी कुकर राहील का? त्या ठिकाणी मोबाईल राहील का? तिथं नाही. विषयाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काढणार आहोत. सांगायचा माझा उद्देश असा की ह्या गोष्टी आधी आपल्या मनात हे करायचा की मला 4 माने आकृत्या करायच्या आणि त्या हिशोबाने असं. आता उदाहरणार्थ पाणवठा किंवा विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया असा आहे. मग असा विषय ना आधी आपण आपल्या डोक्यामध्ये ना लगेच विहीर काढतो, भले मोठी इतकं मोठं विहीर, मग तो विहीर येलं नसतं, मग तो मानवी आकृत्या नसतो, आणि उरलेल्या जागेमध्ये ते विषयाशी निगडीत निर्जीव वस्तू आपल्याला टाकायचं असतं. मग पाणवठा किंवा विहिरीवरील दृश्य, एक बाई कपडे धुवून राहिली, एक बाई पाणी त्या विहिरीतून काढून राहिली, बरोबर आहे की नाही? एक बाई डोक्यावर हंडा घेऊन जाती, कुणीतरी येऊ राहिलं, एखादं छोटं पोरगं नाही तर पोरगी आंघोळ करून राहिले. हे सगळं त्या चित्रामध्ये, आणि एक सारखं एका रांगेत नाही पाहिजे. ते पाणी धुरायला इथं, कपडे धुरायला इथं, आंघोळ करणार इथं, आणि पाणी शेणणारी इथं, आणि डोक्यावर हंडा घेणारी, त्याच्यात मागं पुढं पण पाहिजे एक थोडी. आणि आपल्या जवळ जी वस्तू असते ती मोठी दिसते, आणि लांब जशी येते ना ती आपल्याला छोटी होत जात दिसते. रेल्वेचे रुळ पाहिले ना तुम्ही? रेल्वेच्या रुळाच्या मध्ये बघू कधी उभे राहून पहा, रेल्वे नसल्यावर, बरोबर आहे की नाही? नाहीतर काय की कधी कधी ना सूचनांचं पालन करणार पण डेंजर असतं. माझे मित्र होते सुनील तरवडे सर, ते मला म्हणे चला बनवळा डॅमला, त्या ठिकाणी आमचा डॅम आहे फार छान, त्या ठिकाणी पोहायला जाऊ. म्हणलं चल. तर त्या ठिकाणी एक बोर्ड लावला होता की बुडणाऱ्यांना जो वाचवेल ना त्याला 500 रुपयाचं बक्षीस. आणि मग मला ते शिंदे सर म्हणले, आपला तरवडे सर मला म्हणले, बरं शिंदे सर की हे काम कर म्हणे, तू आहे ना तर पाण्यात उडी टाक, मी तुला वाचवून 500 भेटतील, 250 घेऊन आले दोघं आपण. मी म्हणणार तरवडे सर, कारण तो माझा क्लासमेट होतो म्हणून आम्ही अरे तुरीच बोलतो एक दुसऱ्याला. मी म्हणणार पण मला पोहता येत नाही, मी आहे ना मला वाचवायला. मी टाकली उडी, मी जितक्या स्पीडने गेलो तेवढ्या स्पीडने पहिल्यांदा वर आलो. बिचारा असं करत तरवडे सर असं करतो, परत खाली गेलो. परत मी म्हणणार बापरे आता कार्यक्रम झाला. मग मी 2-3 गटांगळ्या खायला लागलो. दुसरे आमचे एक मित्र होते, त्यांनी उडी टाकली, मला कॉलरला बनेला असं धरून वाचवलं. बाहेर आलं, पोट दाबून पाणी बाहेर काढलं. इतका चिडलो तर तू तरवडे सर, गाडवा तुला अक्कल आहे का? आपलं काय ठरलं होतं? ते म्हणे दुसरा बोर्ड बघ. तो म्हणे काय? त्याच्यावर होतं डेड बॉडी काढणाऱ्याला 2000 रुपये. म्हणजे सूचनांचं पालन तर करायचं, पण त्याच्यामध्ये ना तर आपण थोडासा कलेला महत्व द्यायचं, फक्त याला नाही. तर रेल्वे लाईनचं बोलत होतो मी, रेल्वे लाईनच्या मध्यभागी जर उभं राहिलो आपण तर ते कमी होताना दिसतं. हे जाते ते आपण मध्ये आलो म्हणून ते छोट्या होतात का? आपण डोंगरावर जसं जर आपण वर जातो ना तर खालचे घर, झाडं, एसटी छोटे होताना दिसते. अशी जादू आहे का? हे माझ्यात जादू आहे, मी वर गेलो का एसटीला बारीक करतो असं म्हणतात कोणी? नाही. तर काय असतो? हा दृष्टिक्षेप असतो, आपला व्ह्यू असतो. त्यासाठी ना तर मग आपण ही मानवी आकृत्या काढताना जे जवळचे समोरच्या मानवी आकृत्या आहे त्या मोठ्या जे लांबच्या आहेत ते छोटे आपण काढणार पहा. आता उदाहरणार्थ ती आकृती समजा आपण एखादा विषय, मी तुम्हाला एक विषय तुम्ही मला सांगता आणि त्याच्यावर मी चित्र काढतो आणि तुम्हाला तो कळेल. 5 मिनिटामध्ये संपतंय. सरळ मला तुमच्यापैकी एक जणांनी कोणतं पण सांगा, समजा वृक्षारोपणाचा असो, पाणी भरणाऱ्या स्त्रिया असो, पतंग उडवणाऱ्या मुलं असो, किंवा काही कोणतं पण, किंवा तुमच्या आवडीचं कोणता पण विषय सांगा मला एक. पाणी भरणारे स्त्री, ठीक आहे. हे बघा, पाणी पण सगळ्याच्या आधी